नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4,500 रुपये मिळवा. लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट समोर आलेले आहे. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, एक नवीन फॉर्म भरायचा आहे. कुठला फॉर्म भरायचा आहे, त्याची प्रोसेस काय, कोणत्या ठिकाणी जाऊन भरायचं आहे, ही सर्व माहिती आपण बघणार आहोत. तरी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे. तर हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला लगेच 4,500 रुपये भेटणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेबद्दल एक अपडेट समोर आलेली, एक बातमी समोर आलेली आहे. ती अपडेट कोणती याची देखील माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. आता नवीन फॉर्म भरायला लगेच 4,500 रुपये मिळवा. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. तर बघा, आता आपल्याला एक नवीन फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला लगेच 4,500 रुपये भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल ही सर्वात मोठी अपडेट आहे. तर आता त्याआधी माझी महिलांना विनंती आहे की जर तुमच्या काही अडचणी असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचं रिप्लाय देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असतो. तुमच्या अडचणी सोडवल्या जाईल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता याबद्दल आपण संपूर्ण माहिती सविस्तरमध्ये बघणार आहोत. तर बघा, राज्य सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय योजना ठरत आहे. तर बघा, राज्य सरकारनं ही जी योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी लोकप्रिय योजना ठरत आहे. राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहे. तर बघा, राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहे. जवळजवळ 84 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. यातील बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळाला आहे. तर बघा, या योजनेचा बहुतांश महिलांना म्हणजे पहिला आणि दुसरा हप्ता काही महिलांना भेटलेला आहे रक्षाबंधनाच्या दिवशी दरम्यान. या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, हे सर्व झाल्यानंतर या योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे. तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म आला आहे. तर बघा, जी योजना आहे आपली माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा आता एक नवीन फॉर्म आलेला आहे. व्यवस्थित आणि अचूकपणे भरल्यास तुमच्या खात्यात त्या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. तर बघा, मी तुम्हाला पहिल्याच वेळी सांगितलेलं होतं की तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहे. आता तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि अचूकपणे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म जर तुम्ही अचूकपणे भरला तर तुमच्या खात्यात नक्कीच जे 4,500 रुपये मी तुम्हाला सांगितलेले होते ते नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तर आता आपण जाणून घेणार आहोत की याबाबतची सविस्तर माहिती. आता मी तुम्हाला याबद्दलचं कसा फॉर्म भरायचा, काय काय त्याची प्रोसेस आहे ती संपूर्ण प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही जो फॉर्म आहे तो व्यवस्थित भरू शकता आणि तुम्हाला त्याचे 4,500 रुपये नक्कीच मिळणार आहेत. तर बघा, दरम्यान लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तर बघा, आता जर काही महिलांनी याआधी अर्ज भरले नव्हते तर त्यांना आता सरकारने मुदतवाढ केलेली आहे. सप्टेंबर महिन्यात सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी सरकारने नवीन GR काढलाय. तर बघा, यासाठी सरकारने नवीन GR सुद्धा काढलेला आहे. आतापर्यंत जवळपास 1.5 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. तर बघा, आतापर्यंत जवळजवळ 1.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ भेटला आहे असं सरकार सांगितलेलं आहे. तर आता त्यानंतर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. तर बघा, आता काही महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, परंतु महिलांनी अर्ज भरला नाही त्यांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे. तर बघा, ज्या महिलांनी अर्ज भरला नव्हता आता त्या महिलांना सुद्धा अर्ज भरता येणार आहे. आता बघा, तर आता कसा भरायचा आहे नवीन अर्ज, त्यासाठी काय काय प्रोसेस आहे ती संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार नवीन अर्ज भरण्यासाठी प्रथम तुम्ही लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या पेजला भेट द्यायची. तर बघा, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला नवीन अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जी आपली लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जायचं. या पेजला तुम्हाला भेट द्यायची आहे. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की 1 कोटीहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. तर बघा, या पोर्टलवर तुम्ही जेव्हा तुम्ही या पोर्टलवर जाल तेव्हा तुम्हाला इथे कळेल की 1 कोटीहून अधिक महिलांनी यामध्ये अर्ज दाखल केले आहेत. या पोर्टलवर 84 लाखाहून अधिक अर्ज मंजूर झालेले आहेत. तर बघा, 1 कोटी महिलांनी अर्ज केले पण त्यातील 84 लाख महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. तुम्हाला अर्जदार लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं. तर बघा, तुम्ही जेव्हा तिथे एंटर व्हाल तर तुम्हाला अर्जदार लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नवीन असल्यास खाते तयार करायचं. जर तुम्ही याआधी जर त्या वेबसाईटवर गेले नसेल तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम खाते तयार करून घ्यायचं आहे. या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधार कार्ड प्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत टाईप करा. तर बघा,
तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे तेच तुम्हाला इथे इंग्रजीत टाईप करायचं आहे. मोबाईलचा नंबर टाकून पासवर्ड सेट करायचा आहे. जिल्हा, तालुका, गाव किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर क्लिक करायचं. तर बघा ही संपूर्ण माहिती टाकायची. तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आणि ते सेट करून घ्यायचं. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता, तालुका कोणता, तुमचं गाव कोणतं, तुम्ही महानगरपालिकेतले असाल तर महानगरपालिका टाका किंवा नगरपालिका टाका, असे त्यावर क्लिक करायचं आहे. नसेल तर लागून नाही यावर क्लिक करा. त्यानंतर ऑथोराईज पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशननुसार विकल्प निवडा. तर बघा तुमचं पर्सनलमध्ये तुमचं प्रोफेशन टाकायचं आहे, विकल्प निवडायचा आहे. टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून ॲक्सेप्ट करा. तर बघा तुम्हाला टर्म आणि तुमच्या त्या काही त्यांच्या अटी असतील ते तुम्हाला कळून जाईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कॅप्चा भरा आणि साईन अपवर क्लिक करायचं आहे. तर बघा कॅप्चा भरायचा आणि तुम्हाला साईन इनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं साईन इन यशस्वी होईल. तर बघा त्यानंतर काय होईल, तुमचं साईन इन यशस्वी होईल. तर बघा ही संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली टाकायची, तरच तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहे. जर तुम्ही याच्यामध्ये चूक केली तर तुम्हाला ते 4,500 रुपये भेटणार नाही. त्यानंतर लॉग इन पर्यायावर क्लिक करायचं. तर बघा ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थेट लॉग इन तिथं एक पर्याय येईल. लॉग इन पर्यायावर तुम्हाला डायरेक्टली क्लिक करायचं आहे. अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करायचा. तर बघा त्यानंतर तुम्हाला तिथं एक ऑप्शन आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणून. त्या अर्जावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता ही माहिती तुम्हाला व्यवस्थित अचूकपणे टाकायची आहे. आता ती कोणती माहिती अचूकपणे टाकायची आहे ती आता आपण बघणार आहोत. तर बघा आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा भरा. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुमचा कॅप्चा भरायचा आहे आणि फिलेटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल. तर बघा ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर काय होईल, तुमचा फॉर्म ओपन होईल, तुमच्या समोर येईल. महिलेचं संपूर्ण नाव इंग्रजीत टाईप करायचे. तर बघा तुम्ही ज्या महिलांचा अर्ज भरत असाल त्या महिलांचं इंग्रजीत क्लिअरली तिथं नाव टाकायचे. तुमच्या आधार कार्डप्रमाणे तिथे नाव टाकायचं आहे. वडिलांचे नाव कॉलममध्ये लिहायचे. तर बघा महिला जर अविवाहित असेल तर तुम्ही तिथं वडिलांचं नाव टाकायचं. जर विवाहित असेल तर त्यांच्या पतीचं नाव तिथं कॉलमध्ये टाकायचं आहे. विवाहित असल्यास पतीचं नाव लिहा. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इंग्रजीत भरायचं आहे. तर बघा ज्या महिलांचं लग्नापूर्वीचं नाव आहे ते इंग्रजीत तिथं भरायचं आहे. वैवाहिक स्थितीमध्ये विकल्प निवडून इंग्रजीत माहिती भरा. तर बघा वैवाहिक स्थितीसुद्धा तुम्हाला निवडायचं आहे आणि तिथं इंग्रजीत माहिती भरायची आहे. आधार कार्डप्रमाणे जन्मतारखेची नोंद करायची. तर बघा जी तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख असेल ती जन्मतारखेची नोंद तुम्हाला इथे करायची आहे. त्यानंतर जन्मस्थान महाराष्ट्र असल्यास होयवर क्लिक करायचं. तर बघा ज्या महिलांचा जन्म जर महाराष्ट्रात होईल असेल तर तिथं महाराष्ट्रावर क्लिक करायचे. तुम्हाला जर महाराष्ट्र होय म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आहे तिथं होयवर क्लिक करायचं आहे. महाराष्ट्रात जन्म झाला नसल्यास ज्या राज्यात जन्म झाला आहे त्याच्यावर क्लिक करा. तर बघा जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जन्म घेतलेला असाल तर तिथं काय करायचं आहे, जर तुम्हाला क्लिक करायचं की आम्ही बाहेरच्या राज्यामध्ये जन्म झालेला आहे आणि कागदपत्र अपलोड करायची आणि त्यानंतर तुमचा जन्मदाखला आणि ते काय करायचं ते अपलोड करायचं आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे नमूद करा. तर बघा अर्जदाराचं काय करायचं, संपूर्ण पत्ता जो तुमचा आधार कार्डवर आहे पाठीमागे तो इथं पूर्णपणे तिथे टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड भरा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियाचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका सिलेक्ट करा. तर बघा जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, तुमचं गाव कोणतंही किंवा तुम्ही नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये राहत असाल तर तिथे सर्व माहिती सिलेक्ट करायची आहे. जो मतदारसंघ असेल तो सिलेक्ट करा. तर बघा तुम्ही ज्या मतदारसंघात राहता तो सिलेक्ट करायचा आहे. तुमचा अधिकृत मोबाईल नंबर भरून टाका. जर तुम्ही जो तिथं नंबर टाकला आहे तो इथे भरून टाकायचा आहे आणि अशी सर्व माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे. ही संपूर्ण माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन आहे, तिथे सबमिटवर साधारण क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज सिलेक्ट होईल, सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरला असेल मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला 4,500 रुपये नक्की भेटेल. तर अशी ही माहिती होती मित्रांनो. तुम्ही फॉर्म भरणार आहात की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या आणखी मोठी अपडेट घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.